नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज निफ्टी आणि बँक निफ्टीचा ॲनालिसिस करणार आहे. निफ्टीची उद्या मंथली एक्सपायरी आहे, ठीक आहे. तर आपण आज काय झाले पहिल्यांदा चेक करूया आणि त्यानंतर आपण उद्यासाठी ॲनालिसिस करूया. बघा, आज मार्केटमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला काय झालं की सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला दिसते की मार्केट ओपन झाल्यानंतर, आता इथं ओपन झाल्यानंतर मार्केट कंटिन्यू 12 वाजेपर्यंत सॅड वेव्ह गेले. काय म्हणते 12 वाजे सॅड वेव्ह गेले, म्हणजे ह्या सॅड वेव्हमध्ये आपल्या तुमचे एस-एल सायकोलॉजी सगळे ब्रेक झाले असणार. काय म्हणतोय एस-एल हिटिंग झाली असणार, सायकोलॉजी ब्रेक झाले असणार, हे सगळे प्रॉब्लेम आले असणार. म्हणून काय म्हणलेलं मी, जोपर्यंत हा झोन आहे, हा झोन घ्या. ह्या झोनमध्ये ट्रेडिंग करूच नका. कारण की ट्रेडिंग केलं की प्रॉब्लेम येणार, म्हणजे येणार. कारण की मार्केट वर जाते खाली येते, वर जाते खाली येते, कन्फर्मेशन मिळत नाही. आणि इथं बघा, इथं चुकून जरी तुम्ही डाऊन साईडची एंट्री घेतली असेल तर तुमचा एस-एल हिट झाला आणि एक बिग लॉस. तर सिस्टीममध्ये तुमचा एस-एल म्हणजे नसेल तर बिग लॉस तुम्हाला आज पाहायला मिळाला असेल. नंतर तिथून मार्केट कंटिन्यू वर गेलंय. जो रेजिस्टन्स आहे तर रेजिस्टन्सला फेस केलाय आणि तिथून नंतर मार्केट खाली आले, हे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर साईड वेव्ह मार्केटमध्ये जास्त करून ट्रेडिंग अवॉइड करायची असते. बायरनी, मी ऑलरेडी सांगतोय, बायरनी साईड वेव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग अवॉइड करायची. ट्रेंडिंग जेव्हा मार्केट असतं ना ट्रेंडिंग, तेव्हा ते कॅप्चर करायला बघायचं. ट्रेंडिंग मार्केट कॅप्चर करायला बघायचं, साईड वेव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं नाहीये. आता आपण काय करूया की उद्याच्या दिवसासाठी ॲनालिसिस करूया. बघा, उद्या दिवशी ओपन कसं होतंय ते खूप महत्त्वाचं आहे. ही डेली कॅन्डल आहे. बघा, अजून सांगतोय, जोपर्यंत रेजिस्टन्सच्या वर ट्रेड करत नाही, हे जो रेजिस्टन्स आहे ना त्याच्यावर ट्रेड करत नाही, तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे की बाईंग साईडला जायचं नाही. काय म्हणते, बाईंग साईडला जायचं नाही. स्मॉल एंट्री घेऊ शकता तुम्ही, स्मॉल एंट्री. आणि काय करणे की स्मॉल एंट्री घेतल्यानंतर टार्गेट मिळलं, ओके, एस-एल हिट झाला, ॲक्सेप्ट करा. एस-एल हिट झाला, ॲक्सेप्ट करा आणि बास करा. कारण की जर तुम्ही ते लॉस रिकवर करायला परत ट्रेड करत असाल तर तुम्ही कॅपिटल लूज करणार आहात. ठीक आहे. हे होतं सायकोलॉजी पॉईंट ते. आता आपण काय करूया की उद्या दिवसासाठी ॲनालिसिस करूया. समजून घ्या, आता मार्केटमध्ये आज ही क्लोजिंग बघायला मिळते. उद्या दिवशी जर गॅप अप ओपन होत असेल, काय म्हणते गॅप अप, आणि गॅप अप ओपन होऊन किती, तर बघा ते 24,320 हे जे गॅप अप ओपन झालं ना, तर हिथं मार्केट होल्ड होतंय का महत्त्वाचं आहे. काय म्हणतंय, होल्ड होतंय का. जर होल्ड होत नसेल तर मार्केट परत नंतर रिटर्न आपल्याला आत आलेलं पाहायला मिळेल आणि हिथं नंतर परत ह्या झोनमध्ये क्लोजिंग झालेलं दिसेल. ह्या झोनमध्ये काय म्हणते, ह्या झोनमध्ये क्लोजिंग झालेलं दिसेल. आणि जर नंतर बघा हिथं मार्केट येतं, हिथं परत कुठं तर सपोर्ट घेऊन परत ब्रेकआउट देत असेल, तवा एंट्री घ्यायची आहे. ठीक आहे. जर गॅप अप ओपन होऊन झाला असेल तर म्हणतोय, गॅप अप ओपन झालं तर गॅप अप ओपन झाल्यावर दोन कंडिशन होऊ शकतात. डायरेक्ट मार्केट हिथून असं वर जाऊ शकतं किंवा हिथून नंतर आत पण येऊ शकतं. ठीक आहे. जर पहिली कंडिशन लक्षात ठेवा, गॅप अप झालं तर. आपण काय करूया, याला 15 मिनिटांमध्ये पहिल्यांदा शिफ्ट करून सांगतो मला. ठीक आहे. 15 मिनिटांमध्ये बघा, मी तुम्हाला सांगतो एक्झाम्पल की गॅप अप झालं. पहिली कंडिशन आहे गॅप अप झालं मार्केट. गॅप अप झालं. गॅप अप झाल्यानंतर आपल्याला इथं दिसेल मार्केट इथं कुठेतरी एक्झाम्पल धरा की 50 पॉईंटचं गॅप अप झालं आहे. तिथून नंतर मार्केट इथं येऊन रिस्पेक्ट देत असेल, हा रेजिस्टन्सला जो म्हणजे ॲक्ट ॲज सपोर्ट होईल, इथं कुठं तर प्राईज ॲक्शन फॉर्म होईल की बाईंगची प्राईज ॲक्शन, तेव्हा बाईंग करायचं आहे तेव्हाच. जर ह्या झोनमध्ये येत असेल, ह्या झोनमध्ये येत असेल तर ट्रेडिंग करायचं नाही. एस-एल हिट होणार म्हणजे होणार. जेव्हा इथून जेव्हा ब्रेकआउट होतंय तेव्हा तुम्ही ट्रेड करू शकता. ठीक आहे. आता दुसरी कंडिशन लक्षात ठेवा. दुसरी कंडिशन मार्केटमध्ये फ्लॅट ओपन होत असेल, फ्लॅट. ठीक आहे. फ्लॅट जर ओपन होत असेल मार्केटमध्ये तर ब्रेकआउट झाल्याशिवाय एंट्री घ्यायची नाही. काय म्हणतोय, फ्लॅट ओपन झाला इथंच, की जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा एंट्री घ्यायची. आणि तिथून नंतर पहिला आपलं टार्गेट असेल 24,400. बिग टार्गेटची अपेक्षा ठेवू नका. इथून नंतर मार्केट 24,500 पण जाईल. मग इथं आपण काय करायचं, ट्रेलिंग करायचं. ट्रेलिंगमध्ये एस-एल हिट झाला तर चालेल, काहीतरी प्रॉफिट घेऊन घरी येऊ आपण. ठीक आहे. जेव्हा मार्केटमध्ये ब्रेकआउट होतं, ब्रेकआउट झाल्यानंतर इथं आपल्याला दिसते ब्रेकआउट झालं, इथं एंट्री घ्यायची. पहिलं टार्गेट लावायचं 24,400 आणि तिथून नंतर परत आपण 24,500 पर्यंत जाऊ शकतो. ओके. हे झालं फ्लॅटला. फ्लॅटमध्ये मार्केट खाली जर येत असेल तर हे व्होलॅटाईल आहे. काय म्हणतो मी, हे व्होलॅटाईल आहे. जोपर्यंत हे खाली ब्रेक होत नाही, तोपर्यंत मार्केट आपल्याला इथं व्होलॅटाईल पाहायला मिळेल. इथून नंतर परत आपण थोडंसं डायरेक्शनल जाऊ शकतो, पण ब्रेक होणं गरजेचं आहे. काय म्हणतोय, फ्लॅट ओपन झाल्यानंतर हे पहिल्यांदा व्होलॅटाईलमध्येच कसं करेल, इथंच थांबेल. नंतर ब्रेक होतंय का हे चेक करावं लागेल. पण गॅप डाऊन होत असेल, तिसरा पॉईंट लक्षात ठेवा, गॅप डाऊन. इथं आपल्याला एक इंटरेस्टिंग पॉईंट बघायला मिळेल. जर गॅप डाऊन होत असेल तर काय म्हणतोय, गॅप डाऊन होत असेल तर गॅप डाऊन होतंय कुठं. आता मार्केट तर ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे,
गॅप डाऊन होते कुठं, जर 24,200 खाली मार्केट ओपन होते, काय म्हणते 24,200 इथं मार्केट काय करतंय, होल्ड करते का ती महत्त्वाचं आहे. होल्ड होते का महत्त्वाचं आहे, कारण की इथून नंतर मार्केट रिटर्न आलं तर आपल्याला परत ह्या झोनमध्ये आपल्याला क्लोजिंग पाहायला मिळेल. काय म्हणतं समजलं. जर इथं येऊन परत नंतर मार्केट ही ब्रेक करत असेल, जिथं ओपन झालंय ती ब्रेक करत असेल, तर समजा इथं ओपन झालंय, इथून नंतर मार्केट आत गेलं आणि इथं येऊन परत ही ओपन प्राइस ब्रेक करत असेल तर तुम्ही डाऊन साईडला जाऊ शकता. तिथून नंतरचं पहिलं टार्गेट राहील 24,100 आणि तिथून नंतर खाली तुम्ही ट्रेलिंग करू शकता. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये एस-एल हिट झाल्यानंतर ॲक्सेप्ट करायला शिका. पहिली गोष्ट एस-एल लावा, एस-एल हिट झाल्यानंतर ॲक्सेप्ट करायचं, कारण की तुम्ही जेवढी जास्त एंट्री घ्याल तेवढी जास्त तुमचा ब्रोकर श्रीमंत होणार आहे, तुम्ही श्रीमंत होणार नाही. समजलं. आता समजा एक्झाम्पल सांगतो, जर तुम्ही काय करताय, ₹100 प्रॉफिट करताय, ठीक आहे, ₹100 प्रॉफिट करताय, तर तुमच्या अकाउंटला क्रेडिट होताना काय होणार आहेत की ₹70 क्रेडिट होणार आहेत. ₹30 तुमचा ब्रोकरच घेऊन जाणार. समजलं. आता जर तुमचा ₹100 लॉस झाला तर तुमच्या अकाउंटमधनं ₹130 वजा होणार आहेत. काय म्हणतो मी, ₹130, म्हणजे तुम्ही ऑलरेडी ₹30 देताय. एकदा एक एंट्री घेतली म्हणजे तुम्ही ₹30 दिले हे समजायचं. समजलं मला काय म्हणायचं आहे. म्हणून एंट्री घेताना काळजीपूर्वक एंट्री घ्यायची, कारण की ब्रोकरला श्रीमंत करायला आपण आलो नाही, स्वतःला श्रीमंत करायला आलो आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, निफ्टीचं झालं ॲनालिसिस, आपण आता बँक निफ्टीचं बघूया, कारण की बँक निफ्टीची मंथली ॲनालिसिस, मंथली एक्सपायरी झालेली आहे. ठीक आहे. इथं आपल्याला दिसतं मार्केट पहिल्यांदा साईडवे केलेलं आहे, इथं बेस फॉर्मेशन केलेलं आहे आणि इथून नंतर एक ब्रेकआउट, हे इथं एक ब्रेकआउट दिसतंय, इथून ब्रेकआउट झालेला आहे आणि इथून नंतर मार्केट वर गेलेलं आहे. बघा, जेवढे जास्त तुमच्यात पेशन्स असतील ना, जेवढे जास्त तुमच्यात पेशन्स असतील तेवढं तुम्ही जास्त मार्केटमध्ये पैसे कमवू शकता. कारण की इथं वॉच करायचं होतं फक्त मार्केट, आपल्याला इथं वॉच करायचं होतं, इथं ट्रेड करायचं नव्हतं. तर इथं ट्रेड करत असाल साईड वेव्हमध्ये, तुम्ही एंट्री घेणे एक्झिट करणे एवढंच केलं असतं. पण इथं तुम्ही एकदा एक एंट्री घेतली असती कन्फर्मेशन, तर तुम्हाला प्रॉफिट मिळला असता. ठीक आहे. आता उद्या दिवशी बँक निफ्टी जरा इंटरेस्टिंग असू शकते, कारण की ओपन होते कसं ते महत्त्वाचं आहे. कारण की जसं ओपन होईल, कारण की हा तर झोन व्होलॅटाईल झोन राहणार आहे. ठीक आहे. हा तर झोन व्होलॅटाईल आहे. ह्याच्या खाली मार्केट जेव्हा जाईल तेव्हा आपण आता म्हणजे 52,000च्या जेव्हा खाली मार्केट जाईल तेव्हा आपल्याला डाऊन साईडची एंट्री घ्यायची आहे. तोपर्यंत डाऊन साईडला जायचं नाही, कारण की स्ट्रॉंग सपोर्ट झाला. आता 52,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट झालेला आहे आणि वरच्या साईडला 52,500. ओके. ह्या झोनमध्ये, आता ह्या झोनमध्ये तुम्ही कसं ट्रेड करता ते महत्त्वाचं आहे, कारण की हा झोन आहे तो व्होलॅटाईल झोन आहे. ओपन समजा गॅप अप झालं, थोडंसं प्राइस ॲक्शनमध्ये रिटर्न येत असेल आणि इथून नंतर वर, तर तुम्ही वरच्या साईडला जाऊ शकता. नाहीतर बघा, इथून नंतर आत येत असेल तर आपल्याला परत हे व्होलॅटाईलसाठी प्लॅन करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, व्होलॅटाईलसाठी प्लॅन करताय म्हणजे इथं तुम्ही काय करताय, जर एंट्री घेत असाल तर आपल्याला माहीत पाहिजे की बाबा ही झोन सॅडवेव झोन आहे, तर ह्यामध्ये माझा एस-एल हिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत, जास्त म्हणतोय. तर त्यावेळी एस-एल हिट झाला, ॲक्सेप्ट करणे आणि स्टॉप करणे, आजच्या दिवसासाठी ट्रेडिंग स्टॉप करणे, कारण की डे जो आहे तो कसा आहे, सॅडवेव डे आहे. ठीक आहे. आता काय म्हणतोय, जर हिच्या वर जात असेल, लेवल सांगतो, 52,500च्या वर आपल्याला मार्केटमध्ये कुठं ट्रेड करताना दिसते, तेव्हा आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. आणि डाऊन साईडला 52,000च्या खाली, तुम्ही तेव्हा पी बाय करू शकता. आणि ह्या झोनमध्ये जास्त करून ट्रेड करायचं नाही. वाटलंच तर उद्या दिवशी तुम्ही ऑफ किंवा सुट्टी घेतली तरी चालेल. ठीक आहे. बघूया उद्याच्या दिवशी काय होतंय. ओके, बाय.